राम हरिराव. बाबा कधीपासून आपल्या थेरपी सेंटरला? मला आता 2 महिना झाला. 1.5 महिना झाला. साधारण बाबा तुम्ही इथे जॉईन होण्याअगोदर तुम्हाला काय काय त्रास होता? मला शुगर होती, बीपी होती आणि शुगर मुळे पाय मला थोडा हे झाला होता, जखम झाली होती. अच्छा, म्हणजे तुम्ही इथे आला तेव्हा ऑलरेडी शुगर सारखा त्रास असताना शुगर मुळे गँग्रीन म्हणतात त्याचा त्रास तुम्हाला झाला होता. तुमच्या पायाला जखम होती. बाबा तुम्ही आला होता तेव्हा तुमच्या पायाला पट्टी बांधली होती आणि तुमची जखम ओली होती. ओके, त्यावेळी आम्ही बघितलं होतं. बाबा साधारण आता किती दिवसांची थेरपी कंप्लीट झाली? माझी आता 8 तारखेला 1.5 महिना झाला. ओके, 8 तारखेला 1.5 महिना कंप्लीट होईल. बाबा जेव्हा तुम्ही ही थेरपी घ्यायला सुरुवात केली तुम्हाला कसा फरक जाणवला? मला पहिला हातापायाला मुंग्या जाम यायच्या आणि झोप नसेल लागायची. मी जरी बसलो तरी मला पाय हात लागायचे. पण ते आता मी 2-3 दिवस थेरपी घेतली होती तर माझ्या थोड्या पायाला मुंग्यावर कमी झालं. पाय हात मी कमी झालो होतो. मी जरी दुसऱ्या गेलो नाईट ड्युटीला तर मला बसताना बसलो तरी मला पाय जाम वाढायचे आणि हातापायाला मुंग्या यायच्या. त्यामुळे मी पाय आत्ताच घेतो. मला आमच्या कंपनीचा एक साहेब आहे समीर पवार म्हणून, त्यांनी मला सांगितलं तर म्हणून जखम थोडी ओली जखम झाल्यानंतर जाईन बोल नाही होती ती आज बोलतो तेव्हा सांगायला मी इथे साहेब जखम ओली असताना तुम्ही सुरुवात केली. साधारण किती दिवसांमध्ये तुमची ही जखम भरली? माझी 20 दिवसात जखम भरली. 20 दिवसांमध्ये जखम पूर्णपणे नाही काहीच नाही. पूर्ण जखम क्लिअर. मला माझ्या कारण डॉक्टरनी कापायला सांगितली होती. बघताय ना, काही दिवसांआधी म्हणजे साधारण तुम्ही थेरपी जॉईन करण्याआधी सांगितलं होतं की डॉक्टरांनी पाय कापायला सांगितलंय कारण जखम बरी होत नव्हती. कारण बाबांना शुगर सारखा प्रॉब्लेम आहे आणि शुगर असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना माहितीये की जखम बरी होत नाही. आणि तसंच बाबांच्या बाबतीतही होतं आणि त्याच वेळी आपल्या थेरपी सेंटरला बाबा जॉईन झाले होते. बाबा तेव्हा शुगर किती होती? शुगर माझी 150 होती आणि बीपी पण 150 होती. ओके, आता बाबा त्या दोघांमध्ये काही आराम आहे म्हणजे शुगर बीपी सुद्धा कमी झाली. ओके, शुगर कमी झाली त्यामुळे तुम्ही बघू शकताय की जिथे पाय कापापर्यंतची वेळ आली होती बाबांना सांगितलं तर पाय कापावा लागेल. बाबा आज काय गरज वाटते त्या गोष्टीची? नाही काही गरज नाही वाटत. तुम्ही थेरपी सेंटर विषयी काय बोलाल बाबा? थेरपी सेंटर चांगला आहे, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. काही कंबर दुखी असो, पाठ दुखी असो, तुमचे मनकेचे आजार असो, शुगर कमी होते, पायाच्या पोटावर असून सर्व मशाज चांगली होते आणि मॅटवर झोपल्यानंतर शरीर सर्व गरम राहतो. तो चांगला आहे. ओके, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या करायला पाहिजे. थँक्यू सो मच बाबा. धन्यवाद. त्यानंतर आता मी अजून एक शेवटचा प्रश्न हा विचारेन की तुम्ही लगेचच मॉम मॅट बुकिंग केली होती. तर मॉम मॅटचा काय फायदा सांगाल? आज तुम्ही घरी आपली मॉम मॅट वापरता. मॉम मॅटचा चांगला फायदा आहे. सर्वांना मॉम मॅट सर्व पोरा घरातले घेतात. माझे नाते आले त्या 2-4 दिवस दिवाळीला होत्या ते मॅट सोडून नव्हतं. दोघंही भांडणं होती त्याच्यावर. आणि मिसेसनी सुद्धा थेरपी थेरपी घे बोलो आणि बघ बोल तुला कसा वाटतं. तिला छान वाटल्यानंतर तिला मी पण येणार, ती पण आली. मग ओके, बाबांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. ओके.